नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच साधा सोप्पा असा नाश्ता बनवणार आहोत आणि याबरोबरच लसणाची खूपच मस्त अशी चटणी बनवणार आहोत, जी या नाश्त्याबरोबर अगदी अप्रतिम लागते. लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे एक मी बाउल घेतला आहे. यामध्ये 3/4 कप दही घालायचं आहे. पाऊण कप दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे. यानंतर 3/4 कप यामध्ये पाणी घालायचे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी पाऊण कप पाणी घेतलं आणि ते सुद्धा घातलं. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे दोन्हीही मी असं मिक्स करून घेतलं आहे, दही आणि पाणी. यानंतर यामध्ये मीठ घातलं. तर हे आपलं ताक तयार झालं आहे. तर दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे 1.5 कप ताकसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. तर हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर घरी बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतला तरी चालेल. तर आतापर्यंत यामध्ये आपण पाऊण कप दही, पाऊण कप पाणी आणि 1 कप रवा घातला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या याच्यामधल्या काढून घ्यायच्या आहेत. खूपच झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला खूप मस्त होते ही. तर हे सगळं मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच बाजूला ठेवून द्यायचं 10 मिनटं, म्हणजे रवा छान फुलेल. हा रवा छान फुलतोय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर इथे लसणाची चटणी बनवण्यासाठी मी 2 मोठे चमचे शेंगदाणे भाजून घेतले, सोलून घेतलेत. यानंतर यामध्ये भरपूर लसूण घालायचा. तिथे 10 ते 12 पाकळ्या लसूण मी घेतला आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता इथे मी लाल तिखट घालते आहे. तर हे तिखट जे मी घेतलं आहे त्याला रंगसुद्धा छान आहे, म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालत नाही आहे. तुम्ही काश्मीरी लाल मिरच्यासुद्धा घालू शकता रंगासाठी. यानंतर इथे मी 1 मोठा चमचा दही घातला आहे. अर्धा चमचा साखर घालायची आहे. खूपच मस्त आंबट तिखट अशी ही चटणी होते. तर यामध्ये आता पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. ही आता बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी पातळ चटणी ही मी करून घेतली आहे. तर ही मस्त आपली लसूण शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर जो रवा आपण भिजत ठेवला होता तो सुद्धा छान फुलला आहे आणि हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. तर इथे मी यामध्ये 2 मोठे चमचे इतकं पाणी घालते. जास्त पातळ करायचं नाही आहे हे. तर हे पाहू शकता, असं आपल्याला हवं आहे हे पीठ. जास्त पातळ नाही आहे. आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे. साधारण अर्धा इंच आलं मी किसून घेतलं आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि 1 मोठा चमचा इथे मी तेल घालते आहे. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता. हे मिक्स करून घेतलं आहे. आता इथे मी अशा 2 प्लेट्स घेतल्यात. यामध्ये आपण हा ढोकळा बनवणार आहोत. तर ढोकळा वाफवण्यासाठी या प्लेटमध्ये आपण हे पीठ घालणार आहोत. तर त्याआधी या प्लेट्स अशा तेलाने ग्रीस करून घ्यायच्या, म्हणजे ढोकळा याला चिकटणार नाही आणि व्यवस्थित निघेल. आता इथे मी एक छोटं पॅकेट इनो घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा इतका इनो असतो. तर 1 चमचा इनो मी इथे घातला आहे. तर मी आता एकत्रच या सगळ्या पिठाचा ढोकळा बनवणार आहे, म्हणून मी सगळ्या पिठामध्ये 1 चमचा इनो घातला. इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यानंतर सगळ्या पिठाचं एकत्र ढोकळा बनवावा लागतो. जर तुम्ही ठेवलं तसंच तर मग ढोकळा फुगणार नाही. जर तुम्हाला एकत्र बनवायचं नसेल तर हे पीठ तुम्ही अर्धं डिवाईड करा आणि मग प्रत्येक भागामध्ये अर्धा चमचा इनो घाला. आता हे पीठ मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. वरून थोडीशी
काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, दिसायला छान दिसतं म्हणून. इथे मी आता कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये अशी एक प्लेट उलटी ठेवायची आहे आणि यावरती आपण जे पीठ भरलं आहे ती प्लेट ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हा ढोकळा 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. इथे मी सगळ्या पिठाचा एकत्र ढोकळा बनवते म्हणून मी इथे 2 कढईमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी ठेवला आहे. तर आता इथे साधारण 10 मिनटं झालेत. आपण पाहूया ढोकळा झाला आहे का. तर पहा, मस्त हा शिजला आहे ढोकळा. 10 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित ढोकळा वाफवला जातो. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ढोकळा थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत ढोकळ्यावरती घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया. तर इथे तडका पॅन गरम करत ठेवला. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि इथे मी हिरव्या मिरच्या घातल्यात. हिरव्या मिरच्या तेलावरती थोड्याशा परतून घेऊया. तर ही फोडणी तयार आहे. गॅसची फ्लेम बंद केले मी आणि आता ही फोडणी ढोकळ्यावरती घालायची आहे. ढोकळा आता पूर्ण थंड झाला आहे. ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे. या फोडणीमुळे ढोकळा खूपच मस्त खमंग लागतो. आता हा ढोकळा आपण काढून घेऊया. तर इथे मी याचे असे पीस तयार करून घेते. अगदी मस्त हलका फुलका आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो. नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. तर इथे पहा, ढोकळा मी काढून घेते. की मस्त याचे असे पीस होतात. तर इथे मी सगळा ढोकळा असा काढून घेतला आहे आणि आपण जी चटणी तयार केली त्याच्याबरोबर सर्व केला आहे. वरून थोडीशी इथे मी कोथिंबीर घालते. तर अगदी झटपट होणारा आपला हा रव्याचा ढोकळा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही एक वेगळ्या प्रकारची चटणी आपण जी बनवली त्याबरोबर हा ढोकळा खूप मस्त लागतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.